Good morning all. In this lecture, we will start our next problem based on common size financial statement as well as common size income statement. Okay. ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दोन्ही अकाउंट दिलेले आहेत, बॅलन्स शीट पण दिलेली आहे आणि इन्कम स्टेटमेंट पण दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला कॉमन साइज इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट ड्रॉ करायची आहे. ओके. सो तर इथे मी प्रॉब्लेम पण एकाच पेज वरती ऍड केलेला आहे. फॉर द पर्पज ऑफ वी कॅन इझिली अंडरस्टूड प्रॉब्लेम ऍट द सेम टाइम सोल्युशन. ओके. प्रॉब्लेम बघा काय सांगितलेला आहे, रीड करा केअरफुली. Prepare common size financial statement in form of suitable for analysis. Summary balance sheet as on 31st March 2014. बॅलन्स शीट दिलेली आहे तुम्हाला, शॉर्ट आहे बॅलन्स शीट, जी आपण लास्ट लेक्चरला घेतलेली होती. बॅलन्स शीट मध्ये आपण काय करतो, सोर्सेस ऑफ फंड, ऍप्लिकेशन ऑफ फंड कॅल्क्युलेट करणार आहोत आणि जे आपण दोन कॉलम फाइंड आउट करतो पर्सेंटेजचे, त्यामध्ये आपण पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी प्रत्येक अकाउंटला कॅपिटल एम्प्लॉईडने डिवाइड करून इंटू 100 करून अमाउंट ही फाइंड आउट करतो. ओके. सो स्टार्ट करूया आपण. हेडिंग द्या, फॉर्मॅट ड्रॉ करा आधी. कॉमन साइज बॅलन्स शीट as on 31st March 2014. First column particular, then inner column first rupees, second column outer column rupees, then inner column percentage and outer column percentage. First heading sources of fund. Sources of fund one by one start करा. फर्स्ट काय असणार आहे सोर्सेस ऑफ फंड मध्ये, कॅपिटल. कॅपिटलची अमाउंट किती दिलेली आहे बघा, फर्स्ट कॉलम आहे 1,64,500. ओके. इनर मध्ये मेन्शन करून घ्या 1,64,500. ओके. 1,64,500. देन त्याच्यानंतर काय आहे तर रिझर्व. रिझर्वची अमाउंट काय आहे, इनर मध्ये मेन्शन करा. रिझर्व अमाउंट 25,000. देन आउटरला टोटल करा 1,64,500 and 25,000. आउटरला टोटल येईल 1,89,500. ओके. 1,89,500. त्यातला हेडिंग द्या तुम्ही, ओन फंड हेडिंग दिलात तरी तिथे चालेल. ओके. सो ओन फंड, ओन फंड. ओके. देन पॉइंट नंबर 3, capital point number first, then reserve point number 2 and point number 3 loan. लोन फंड. लोन फंड मध्ये काय दिलेलं आहे, डायरेक्टली लोन दिलेला आहे तुम्हाला, डॅश लोन. ओके. लोनची अमाउंट बघा किती आहे, डायरेक्टली आउटरला मेन्शन करा कारण एकच लोनची अमाउंट दिलेली आहे 56,250. ओके. 56,250. This is loan fund. Okay. Then ओन फंड अँड लोन फंड याची जी टोटल येईल ती असणार आहे तुमची कॅपिटल एम्प्लॉईड. ओके. सो कॅपिटल एम्प्लॉईड टोटल करा 1,89,500 प्लस 56,250. टोटल किती येईल बघा मग, 2,45,750. आणि याला नाव देणार आहोत आपण टोटल फंड अवेलेबल म्हणतो आपण किंवा कॅपिटल एम्प्लॉईड. देन बी पार्ट कडे या.
बी पार्टला आपण काय घेतो, ऍप्लिकेशन ऑफ फंड. ऍप्लिकेशन ऑफ फंड ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये सुद्धा 3 पार्ट असणार आहेत. फर्स्ट पार्ट असेल असेट, फिक्स्ड असेट. आता फिक्स्ड असेट तुम्हाला डायरेक्टली दिलेले आहेत 1,58,750. सो काय करा तुम्ही ते डायरेक्टली आउटरला मेन्शन करा. 1,58,750. ओके. देन पॉइंट नंबर 2 मध्ये आपण काय घेतो, इन्व्हेस्टमेंट. ओके. पॉइंट नंबर 2 इन्व्हेस्टमेंट. आता प्रॉब्लेम मध्ये बघा इथे इन्व्हेस्टमेंट कुठे दिलेली आहे का, कॅश, डेटर, प्रीपेड एक्सपेन्सेस, अदर करंट असेट असे दिलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट दिलेले नाहीये म्हणून इथे डॅश करा. देन पॉइंट नंबर 3 किंवा इथे नील म्हणा. पॉइंट नंबर 3 वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल मध्ये काय करतो आपण, 2 पार्ट डिवाइड करतो. वर्किंग कॅपिटल 2 पार्ट इन्क्लूड होणार आहेत वर्किंग कॅपिटल मध्ये. पॉइंट नंबर ए करंट असेट, करंट असेट आता मात्र प्रॉब्लेम मध्ये काय दिसत आहेत, 1 बाय 1 इथे दिलेले आहेत. फर्स्ट आहे कॅश. कॅशची अमाऊंट आता इनर मध्ये मेन्शन करा अमाऊंट. कॅशची अमाऊंट किती दिसते, 6,750. 6,750. देन नेक्स्ट डेटर्स आहे. डेटर्सची अमाऊंट किती आहे, 27,750. 27,750. Then prepaid expenses. Prepaid expenses किती आहेत, 55,000. 55,000. Then stock ची अमाऊंट किती दिसते, 25,000. 25,000. And other current asset. Other current asset. Okay. अदर करंट असेट अमाऊंट किती आहे बघा, 2,500. लक्षात आलं. आपण 1 बाय 1 काय केलेले आहे, करंट असेट मेन्शन केलेले आहेत. आता करंट असेटची टोटल काय करा, आउटरला मेन्शन करा. करंट असेटची टोटल किती येईल बघा, 1,17,000. 1,17,000. देन इथे ए मेन्शन करा जे आपण टोटल केलेली आहे. टोटल ए. ओके. देन पॉइंट बी मध्ये आपण काय करतो, लेस करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी. ओके. सो करंट लायबिलिटी काय करा, काय काय दिलेले आहे बघा करंट लायबिलिटी 1 बाय 1 प्रॉब्लेम मध्ये. आता इथे काय दिसतंय, सन्ड्री क्रेडिटर्स एक आहे आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. सो 1 बाय 1 मेन्शन करून घ्या.
सनरी क्रेडिटर्स इनर मध्ये अमाउंट मेन्शन करा. सनरी क्रेडिटर्सची अमाउंट किती होती? सनरी क्रेडिटर्स 10,500 सनरी क्रेडिटर्स and outstanding expenses ची अमाउंट किती दिसतीये? 19,500. ओके, काय केली आपण? करंट लायबिलिटी मेन्शन केले. तर करंट लायबिलिटीची टोटल आउटरला मेन्शन करा. आउटरला टोटल येईल 30,000. ओके, आणि इथे टोटल बी म्हणावं. टोटल बी. टोटल आहे टोटल बी. त्याच्यानंतर आपण काय करतो? वर्किंग कॅपिटल फाइंड आउट करणार आहोत. ए मायनस बी. वर्किंग कॅपिटल ए मायनस बी. ओके, ए मायनस बी म्हणजेच किती येतील? 1,17,000 मायनस 30,000. वर्किंग कॅपिटल किती येईल? कॅल्क्युलेट करा. 87,500. सॉरी, डिरेक्टली 87,000 येतील. लक्षात आले? वर्किंग कॅपिटल येईल तुमचं 87,000. देन आता लास्टली कॅल्क्युलेट करा. फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस वर्किंग कॅपिटल. फिक्स्ड असेट आता इथे आहेत, इन्व्हेस्टमेंट नाहीये. सो फिक्स्ड असेट 1,58,750 आणि वर्किंग कॅपिटल 87,000. प्रॉब्लेम तुमचा टॅली होतोय का बघा. कितीला टॅली होईल? 2,45,750. This is called capital employed. Is it clear?